was the reason for it. If you go for IRATA, they teach you for my first levels, they teach you only 4 knots. The cost of the course is around 1 lakh rupees. Okay, 3 days course आहे किंवा 5 days course आहे. जर का तुम्ही नॉर्थ सेक्शनमध्ये किंवा तुमच्या याच्यामध्ये फेल केलं तर परत तुम्हाला एक्झाम द्यायचे 40,000 रुपये. त्यामध्ये पण प्ले असला नाही पाहिजे. म्हणजे आता मी ह्याच्यात टाकलं तर इथे आता सह्याद्रीमध्ये कोण याला जज नाही करणार आहे, हा काम करणार आहे. पण ते काय बघणार नाही, त्याला तुझं एवढी फी होते. ओके, आणि ते म्हणणार नाही ना नॉट राईट, एवढी फी नाही राहिली पाहिजे, त्याला एवढा प्ले असला नाही पाहिजे. दिस इज काउंट 1, काउंट 2. काउंट 2 आम्ही होल्डिंग. आता हे होल्ड करताना आपली प्लॅन होते. प्लॅन ऐकलं तरी एक प्लॅन नावाचा एक्सरसाइज असतो. 3, 4 काउंट वर करायचे. 4 ओके, 5, 6, 7, 8. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत पूर्ण वर्कशॉप जो सह्याद्रीच्या ट्रेकिंगच्या सेफ्टीच्या रिलेटेड असणार आहे. टोटल 2 दिवसाचा आहे हा वर्कशॉप. MTM आणि तुंगा ट्रेकर्स ह्या दोघांनी एकत्रित येऊन हा वर्कशॉप अरेंज केला इथे नाशिकमध्ये. त्यासाठीच पहिल्या राईड बघितली ना तुम्ही, त्यासाठीच आलो आहे आम्ही इथे. ॲक्च्युली वॉर्मअप वगैरे झालं आहे आमचा ऑलरेडी आणि आता चालू करू आपण पुढचं जे. आता आम्हाला पण काही माहीत नाही काय काय घेणार आहे ते. लिस्टमध्ये पूर्ण लिहिलं होतं डिटेल्समध्ये, पण ॲज युजल आपण नाही वाचत. एकदा फक्त गो थ्रू केलं आहे ते तेवढं काही लक्षात राहत नाही. सो आता ते चालू करू. आजचा दिवस पूर्ण हा सेफ्टी आणि रोपचे जेवढे पण प्रकार आहेत त्याच्या रिलेटेड आहेत. रोपमध्ये नॉट्स वगैरे त्याच्या रिलेटेड असणार आहे, असं बेसिक आम्हाला सांगितलं आहे सध्या तरी. आणि सेकंड थिंग, उद्या जे आहे ते टोटल मेडिकल आणि CPR वगैरे जे आहे, जे इमर्जन्सीमध्ये आपण देऊ शकतो कोणाला, त्याच्या रिलेटेड असणार आहे. पूर्ण काही मी दाखवणार नाही, थोडं दाखवेल. कारण तसं पूर्ण जर दाखवायला गेलं तर पूर्ण दिवसाचा आमचा वर्कशॉप आहे, 2 दिवसाचं. सो व्हिडिओ जो आहे तो खूप मोठा होईल. ट्राय करेल की ॲज मिनिमममध्ये मी तुम्हाला किती जास्तीत जास्त असं इन्फॉर्मेशन दाखवू शकेल. सो आता चालू करू. नवीन संसद भवन बांधलं जात आहे ना. आता हाच क्लास तुला घ्यायचा असता तर तू हे सगळं हँडल केलेलं आहे, बरोबर आहे. तर आता तू ह्यातलं कुठे सुरुवात करशील ते मला सांग. लवकर पटकन यायचंय मला, तुम्हाला सगळ्यांना बोलता करायचं. तुला पहिले कुठलं इक्विपमेंट घ्यायचं असेल तर कुठलं सिलेक्ट कर. सर्वात पहिले रोप पसंत आहे. ह्याच्यापासून ठीक आहे, आय गॉट यू. हा म्हणाले मी ह्याच्यापासून सुरुवात करेन, पण मी सुरुवात करतोय जी आपण सकाळी केली ती बस. ट्रेनला जाताना डू आय हॅव अ एबल बॉडी टू ट्रेन. तिथून हे ह्याची गरजच पडणार नाही कदाचित जर का माझी बॉडी ऐकत असेल तर. अँड दॅट्स द प्रोसेस ऑफ इट ऑल. मल्टी डायमेन्शनल मल्टी युटिलिटी टूल. इट्स अ कटिंग टूल, इट्स अ चॉपिंग टूल, इट्स अ हॅमर. ओके, आणि स्वस्त आहे. परत कॉस्ट एफिशियन्सीच्या पलीकडे मी जाणारच नाही. तू ये माहिती जे पूर्ण ते पॅकेज सगळं ज्याच्यामध्ये थोडी डबी आहे, ममचा आहे, त्याचा ब्रश आहे, टावेल आहे, एक डब्ल्यूची अवेअरनेसची छोटी आहे जी फुकटची आहे असते, एकच आहे ती. म्हणजे बघा कशी आपली टूलकिट कशी इव्हॉल्व होते बघा पटापट. व्हॉट कॅन आय टेल. आता गंमत काय माहिती आहे का, आता पटकन यांनी मला विचारलं स्ट्रेचर.
ओके, नाही आहे माझ्याकडे स्ट्रेचर, पण माझ्याकडे आता 4 लोकांकडे जर का तो स्कार्फ आहे तर कॅन आय नॉट मेक अ स्ट्रेचर आउट ऑफ इट? येस. आपण बनवायचं नंतर स्ट्रेचरवर. जसा जर सारखं 3-4 वेळा विषय निघाला की बुटात करायचं की चपलेवर करायचं की ह्याच्यावर करायचं ट्रेकिंग. ओके, त्याच्यावर मी फक्त परत एक विचार, वन्स युअर बॉडी इज कवर्ड फॉर, इथे तुम्ही तेवढे किलोमीटर चालू शकता, तरी पण तुम्हाला आपण नेहमी एक्स्ट्रा पेअर ऑफ स्लीपर्स घेऊन जातो, बरोबर आहे. त्याच्यानुसार पण वेन यू आर कवरिंग, आणि आय हॅव डन मल्टिपल 100 किलोमीटर्स ट्रेल्स इन सह्याद्री फॉर बाय इन अ डे, किंवा 12 तासात करायचं धावत वगैरे. त्यावेळी द ट्रिक वॉज की एकाच शूमध्ये करायचंच नाही. वाय? बिकॉज each individual shoe has a certain friction point, and then you start developing warm spots there, and that eventually develops into a blister. बरोबर आहे. मग ते आम्ही काय करायचो की प्रत्येक 10 किलोमीटर नंतर दुसरा बदलायचा, की मग कधी नुसतं स्लीपर घातलंय, मग कधी नुसतं सँडल घातलंय अंगठे विदाऊट अंगठेवाला, कधी शू घातलाय. सो युअर चेंजिंग द ऑल आहे. त्यामुळे मला कधीच आत्तापर्यंत कधी लाईफमध्ये ब्लिस्टरचा त्रास नाही झाला. नॉट कशाला पाहिजे? फॉर मी दिस इज अ सिस्टीम, अँड द सिस्टीम हॅज टू गो थ्रू अ प्रोसेस. द प्रोसेस कॅन कॉन्स्टंटली इव्हॉल्व. ओके, आता नॉटचं पर्पज काय आहे ते पहिला ते तुमच्या दोघांमध्ये ठरवा आणि सांगा. is also a system, but to make that system more efficient and workable you have to introduce knots in it. म्हणजे काय आहे की आता तू ही खाली आहे, ओके, आणि तू वरती आहे आणि तिला आधार पाहिजे, तर तू तिला रोप देऊ शकतो, बरोबर आहे. ते तिला रोप ही आहे, ओके, येत नाहीये. समजा आता हा नाहीये, हा दुसराच आहे, आणि फक्त फोटोग्राफर रोप घेऊन गेला होता आणि ही त्याच्या भरोशाने गेली होती, ओके, आणि त्याने आता त्याला रोप आहे. आता ती म्हणजे त्याला एवढं तर माहिती आहे की दोघांना कनेक्ट करणारा पॉइंट हा रोप असणार, बरोबर आहे. इथपर्यंत सांगितलं. आता या सिस्टीम मध्ये फ्लॉप आहेत, सांगा. हात घसरणार पकडल्यानंतर, काय स्किन बंद होणार, रोप बंद होणार, स्किन बंद होणार. हा तेच. And he has made him safe. When we talk about safety norms, he has made him safe by taking himself out of the system directly. He's still part of the system, but he has created, म्हणजे आपण रोपक्रॉफ्ट शिकतो त्याचं कारण हे, he has created a system which is becoming more efficient. ओके, आता सेम थिंग हिअर, लोड एंड. ही हाताने धरून चढण्यापेक्षा तिने स्वतःला कुठेतरी पहिलं बांधून घेतलं, तर त्याला पण भीती नाही ना की तिचा हात घसरला, हे झालं ते झालं. ओके, आणि म्हणून आपण थोडंफार नॉटक्रॉप केलेलं. काय असलं पाहिजे, आपण नॉटचं चॉईस करतो. आता मी काय गाठीवर गाठी पण बांधू शकतो ना. मी अशी बांधली, मला भीती वाटते ना, ही सुटली तर अजून एक बांधली, मग ही सुटली तर, आणि इट विल होल्ड माय वेट. रोपची स्ट्रेंथ कमी होते आणि तुम्ही रोप लेंथ कॉम्प्रोमाइज करताय, बरोबर आहे. मी 10 गाठी बांधेन ना वापरून, मी 10 गाठी बांधत बसेल, वेळ फुकट घालवते, आणि तरी पण तुम्ही अनशुअर आहात, बरोबर आहे. होल्ड करेल का? आणि म्हणून या नॉट्स आहेत, जसं आता पटकन याच्या तोंडातून आली की मी बोलायला शिकेल. दिस इज बाय अगेन, दिस इज अ मोर ॲडव्हान्स सिस्टीम. प्रुसिक म्हणतात त्याला. प्रुसिक म्हणतात त्याला. ओके, आता मी याच्यामध्ये माझा टाइम एफिशियन्सीचं मॉडेल बघून मी काय डेव्हलप केलं, म्हणजे हे केलं, प्रुसिक बनवली आहे. हा आपण लिनियर म्हणून वापरतोच आहे क्लाइंबर, जो ॲडजस्टेबल आहे, जो आपल्याला तेवढा हे देतो, बरोबर आहे. की मी
अँकर पॉईंटपासून माझा स्वतःचा हे डिस्टन्स मॅनिप्युलेट करू शकतो. त्याच्यामध्ये पण प्ले असला नाही पाहिजे. म्हणजे आता मी ह्याच्यात टाकलं तर इथे आता सह्याद्रीमध्ये कोण याला जज नाही करणार आहे, हा काम करणार आहे. पण ते काय बघणार नाही, त्याला तुझं एवढी फिलिंग होते. ओके, आणि ते म्हणणं नाही ना नॉट राईट, एवढी मूव नाही राहिली पाहिजे, सह्याद्रीला एवढा प्ले असला नाही पाहिजे. आणि म्हणून मग हा बघा म्हणजे तुमची नॉटक्राफ्ट एवढ्या लेवलला एफिशियंट असली पाहिजे की एवढ्या एवढ्या बारीक बारीक एरर्स पण तुम्हाला होतात. नाही. आता ॲक्सिडेंटची ग्रॅव्हिटी आपण कमी करू शकतो, फ्रिक्वेन्सी कमी करू शकतो, पण पूर्णपणे ॲक्सिडेंट बंद होतील का? होणारच नाही होणार. ॲक्सिडेंट साधा पाय मुरगळल्यापासून ते मेजर फॉलपर्यंत, मेजर फॉल होईपर्यंत की स्थानिक लोक याच्याकरता बेस्ट ऑप्शन आहे. पण तरी पण अशी वेळ आली की तुम्हाला कॅज्युअलिटी मूव्ह करायची आहे. ओके, आणि आपल्याला परत हे कसे हे होतात, तुम्हाला कॅरी म्हणजे तुम्हाला एक पोर्टेबल स्ट्रेचर सिस्टीम कॅरी करायची आहे. जसं मी सांगितलं की तुमचा स्कार्फ आहे, तो तुमचं एक बँडेज आहे, बरोबर आहे. सिमिलरली तुमच्याकडे ॲटलिस्ट ट्रेक लीडरकडे का असे ना, पण तुमच्याकडे एक पोर्टेबल स्ट्रेचर सिस्टीम असायला पाहिजे. ओके, लोक म्हणतात की आम्हाला स्केड हवा, आम्हाला बास्केट हवा किंवा काय, ते त्या लेवलच्या रेस्क्यू ऑपरेटर्स करता ठीक आहे. पण परत मी आता आपण रामशेजच्याच पायथ्याशी आहोत, तर परत मी तोच प्रश्न विचारेन तुम्हाला की तुम्ही स्केड घेऊन येणार ट्रेकला? त्याचे कुणे कपडे खराब करण्याची कुणाची तयारी आहे त्या माणसाने यापुढे? ओके, आता हा इकडे का बाकी मोठा रॉकफॉल वगैरे नाही आहे, तुम्ही ट्रेकला चाललेला आहे आणि तुमच्यामधला एक आडवा झाला तसा हा, तर त्याला तुम्ही उशीबिशी पाहिजे का? काय कॅरीमेंट नको, आता तो असाच आडवा झाला ना. रिअल लाईफ सिनारिओ, रिअल लाईफ सिनारिओ. हो, आता त्याला आता त्याला तुम्हाला मूव्ह करायचं आहे तर कसं करणार सांगा? मी नाही आहे बाबा. काय पाठीवर घेऊ शकतो, डोंगरातून त्याला पाठीवर घेऊन चालणार. एक दोन पैकी प्रयत्न करूया का? हा, उचला ना एक. किती जण पाहिजेत सांगा तुम्ही? 2 जण हवेत. 3 जण पाहिजे. हट्टकट्ट उचला, हट्टकट्ट. तू पडला तर माझी फोर्स नको लाव, तू फोर्स नको लाव. उचला ना, किती 4-6 जण असं टाकायचं. पार्टनर कोणाचा घेणार? पाय खाली, त्याला खाली बसव. तू सोडतो कशाला लगेच? आता तू त्याला हळूहळू खाली बसव. परत तसंच गुडघ्याच्या आधाराने हे बघ, गुडघ्याच्या आधाराने हळूहळू खाली झोपव. पण इकडे आपल्याला कॅज्युअलिटी होरिझोंटल आहे आणि क्रिटिकली इंज्युअर्ड आहे, तर तुम्हाला स्ट्रेचरची गरज आहे. इथपर्यंत आपण आलो, नॉर्मल तंगडं तुटलंय, हे झालंय, ते झालंय, तेवढं ते सगळं आहे. तिकडे पण आपण कसं तरी त्याला काय नाही ते खेचडत तरी घेऊन जातो. ओके, आता समजा तुम्हाला हे कॅरी करायचं असेल तर आपल्याला एक स्ट्रेचर मिळालं. ओके, ते स्ट्रेचर मिळाल्यानंतर परत स्ट्रेचरवर कोण झोपायला? ओके, आता हा स्ट्रेचरवर डायरेक्ट येऊन स्वतः झोपणार आहे काय? जमिनीवर हा असं झोपलं. आता इथून याला इथे ठेवायचंय. ओके, आता कॅज्युअलिटी हँडलिंग ही सगळी स्किल आहे. कसं उचलणं इथे मजबूत माणूस. ओके ओके, हे असं सर एक सिम्पलेस्ट फॉर्म की टर्न द पेशंट टुवर्ड्स वन साइड
याचा फोल्ड करायचा आहे, त्याच्या खाली टाकायचा आहे, त्यानंतर तिकडून त्याला एका म्हणजे साईडला हे घेऊन स्ट्रेचर जरी नसलं आणि तुमच्याकडे चादर जरी असली तरी तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता. तर आता त्याच्यामध्ये नाही ते इथे बोलत जातं एक फक्त सोडलं ना दम डोळे बंद करा. अरे बंद नको बघ त्यातून असं करा असं फोल्ड कर दे कोपरे तिला अंगणा